एका संख्येतून 6 अंक 5 वेळा वजा केल्यास बाकी 5 उरते, तर ती संख्या कोणती? एका संख्येतून 6 अंक 5 वेळा वजा करणं म्हणजे काय? x वजा 6 कंसामध्ये 6 गुणिला 5, बाकी किती? 5. आता 6 पंच 30. आता अधिक गुणिला वजा म्हणजे काय? वजा होईल. तर आता इथं वजा 30 येतं काय होईल? अधिक 30. म्हणून x बरोबर किती सांगा? 35. आता त्यानंतर पुढचं गणित पहा. एका संख्येतून 8 अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती? आता एका संख्येतून म्हणजे काय? कोणत्या संख्येतून? x मधून. आता वजा करायचं आहे. 8 अंक 9 वेळा म्हणजे काय सांगा? 8 गुणिला 9. बोलायचं सगळ्यांनी. 8 अंक 9 वेळा वजा करणं म्हणजे काय? वजा 8 गुणिला 9. बाकी किती सांगा? 7. बरोबर 7 लिहायचं. तर या ठिकाणी 8 नम 72. इथं गुपित अधिक चिन्ह आहे. अधिक गुणिला वजा म्हणजे काय सांगा? वजा. वजा 72 आहे तर काय होईल? 72 आणि 7 किती सांगा झटकन? 79. म्हणून x बरोबर किती? 79. पुढचं गणित पहा. एका संख्येतून 12 अंक 7 वेळा वजा केल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती? एका संख्येतून म्हणजे काय? x मधून. आता वजा करायचंय. वजा चिन्ह द्यायचंय. कंसामध्ये लिहायचं. 12 अंक 7 वेळा म्हणजे काय? 12 गुणिला 7. 12 अंक 7 वेळा म्हणजे काय? 12 गुणिला 7. तर बाकी किती उरते सांगा? केल्याचा अर्थ काय होतोय? बरोबर. मग आता बाकी किती आहे? 6. तर बरोबर किती लिहायचे? 6. 12 हाती 84. पण काय? वजा 84. मग इथं वजा 84 तर काय करायचं आहे? अधिक 84. तर x बरोबर किती? 84 6 90. पर्याय क्रमांक 3. गणित समजलं? एका संख्येत 5 अंक 13 वेळा मिळवल्यास उत्तर 130 येते, तर ती संख्या कोणती? आता इथं काय म्हणलंय सांगा? मिळवल्यास. आणि मिळवणे म्हणजे काय? अधिक करणे. मिळवणे म्हणजे काय? एका संख्येत म्हणजे x मध्ये मिळवल्यास म्हणजे काय? अधिक. 5 अंक 13 वेळा म्हणजे काय सांगा? 5 गुणिला 13 मिळवले असं. आता सहचा अर्थ काय तो? बरोबर. उत्तर किती येते सांगा? 130. म्हणजे बरोबर 130. मग आता सांगा 13 5 65. पण इथं काय सांगा? अधिक गुणला अधिक म्हणजे काय? अधिक आहे. अधिक 65 इथं काय होईल? वजा 65. म्हणून x बरोबर 130 मधून 65 गेले किती राहिले सांगा? 65. म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजलं? पुढचं गणित पहा. एका संख्येतून 9 अंक 8 वेळा मिळवल्यास उत्तर 80 येते, तर ती संख्या कोणती? एका संख्येत किती मिळवायचे सांगा? मिळवणे म्हणजे काय? अधिक. 9 अंक 8 वेळा म्हणजे काय सांगा? 9 गुणिला 8. उत्तर किती येते सांगा? 80. 9 8 72. पण इथं काय सांगा? अधिक गुणिला अधिक म्हणजे काय? अधिकच होईल. अधिक 72 येते काय? वजा 72. म्हणून x बरोबर सांगा? 80 मधून 72 गेले 8. याचं उत्तर 8 आलेलं आहे. पुढचं गणित पहा. 13 ही संख्या 13 वेळा घेऊन त्याची बेरीज केल्यास उत्तर काय येईल? 13 ही संख्या 13 वेळा घेणं म्हणजे काय सांगा? 13 गुणिला 13. आता याचा अर्थ काय होतो माहिती का? 13 ही संख्या 13 वेळा घेतली म्हणजे काय? 13 अधिक 13 अधिक 13 अधिक 13. किती वेळेस म्हणावं लागतं आपल्याला? 13 वेळेस मांडावं लागतं. समजलं? तर मग आपण 13 गुणिला 13 म्हणणं काय? आणि 13 या अधिक अधिक 13 वेळेस मांडणं काय? सारखंच आहे. पटीमध्ये येतं ते. तर मग आता याची बेरीज होते. मग आता 13 गुणिला 13 म्हणजे काय? 13चा वर्ग किती आहे सांगा? 169. पर्याय क्रमांक 2. पुढील गणित बघा. 15 ही संख्या 15 वेळा घेऊन बेरीज केल्यास बेरीज किती येईल? 15 ही संख्या 15 वेळा घेणं म्हणजे काय सांगा? 15 गुणिला 15. 16 ही संख्या 16 वेळेस घेणं म्हणजे काय? 16 गुणिला 16. 27 ही संख्या 27 वेळेस घेणं म्हणजे काय? 27 गुणिला बेरीज करणं आहे का नाही एक प्रकारचं. तर आता 15 ही संख्या 15 वेळेस मांडली समजायचं 15. आणि 15 गुणिला 15. 15चा वर्ग किती सांगा? 225.
पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित पहा. एका पेटीत 2 डझन आंबे आहेत. अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती? आता 1 डझन म्हणजे किती? 1 डझन म्हणजे 12 आणि 2 डझन म्हणजे काय? तर मग आता एका पेटीत 2 डझन आंबे आहेत. अशा 24 पेट्यात एकूण आंबे किती? आता 2 डझन म्हणजे किती होते? 24. ताशा 24 पेट्यामधील म्हणजे काय? 24 गुणिले 24 आणि 24 चा वर्ग किती होईल सांगा? 576. याचा अर्थ काय? याची 24 ही संख्या 24 वेळेस मांडली आणि बेरीज केली. समजलं का? म्हणून 24 गुणिले 24 म्हणजे काय? 24 चा वर्ग किती? 576. 576 हे उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित बघा. 18 मुलांनी प्रत्येकी 18 रुपये प्रमाणे वर्गणी दिल्यास एकूण किती रक्कम गोळा होईल? 18 मुलांनी किती? 18 रुपये प्रत्येकी म्हणजे प्रत्येकानं म्हणजे प्रत्येक म्हणजे काय? एका जणांना किती दिली? 18. तर अशा 18 मुलांनी दिली तर मग 18 रुपये दिली म्हणजे काय? 18 हे किती वेळेस मांडायचे? 18 18 18 18 असं म्हणतो कोणी आपण. तर म्हणून 18 वेळेस असल्यामुळे 18 गुणिले 18 आणि तर आता 18 रुपये दिली असती समजा किती? 16 जण तर आपण काय म्हणलं? 18 गुणिले 16. तर इथं 18 जणांनी दिली म्हणून 18 गुणिले 18. 18 चा वर्ग 324. पर्याय क्रमांक 3. 16च्या 16 पटीला 4 ने भागल्यास उत्तर 4 ची किती पट येईल? 16च्या. आता या ठिकाणी च्या म्हणजे काय? चाचीचे म्हणजे काय? गुणिला. चाचीचे म्हणजे काय? गुणिला. इतकं लक्षात ठेवायचं. 16च्या 16 पटीला किती ना भागायचं? 4 न भागायचं. आपण 4 द्या. उत्तर 4 ची किती पट येईल? 4 ची म्हणजे गुणिला. किती पट म्हणजे काय? x. किती पट म्हणजे काय? x. आता गुणिला 4 येते काय होईल? भागिला 4. 4 चौक 16. आता ही 4 आणि 4 ची जागा कोणी घेतली? 16 ने घेतली. 16 आणि 16 कोणत्या पाड्यामध्ये? 16च्या. 16 1 16 16 1 16. मग आता उत्तर काय आलं सांगा? 16 1 16. x बरोबर किती? 16. पर्याय क्रमांक 2. गणित समजलं? अशा प्रकारचे सुद्धा परीक्षामध्ये विचारलेले गणित आहे. त्यानंतर 19 सूत्र 19 दिवसात 19 खिडक्या तयार करतात. तर एक सूत्र 19 खिडक्या किती दिवसात तयार करेल? या दिवस काढायचे. दिवस उजव्या साईडनं लिहा, डाव्या साईडनं खिडकी लिहा आणि त्याच्या डाव्या साईडनं काय लिहायचं? सूत्र लिहायचं. 19 सूत्र 19 खिडक्या 19 दिवसात तयार करतात. तर एक सूत्र 19 खिडक्या किती दिवसात तयार करेल? तर मग अशा वेळेस काय करायचंय? खिडकी सूत्र दिलेलं आहे, खिडक्या दिले. आपल्याला काय काढायचंय? दिवस काढायचंय. काय काढायचंय? दिवस. निवड आपण या ठिकाणी दिवस काढण्यासाठी नाही आलोय, इथं दिवस काढायचे गणितामध्ये. तर मग आता इथं दिवस काढण्यासाठी काय म्हणायचं? वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार. काय म्हणायचं? वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालच्याचा गुणाकार बोलायचंय. तर मग सांगा आता 19 गुणिला 19 गुणिला 19 हे झालं वरच्या वरच्याचं आणि खाली 1 गुणिला किती? 19. 19 1 19 19 1 19. आता 19 गुणिला 19 19 चा वर्ग किती होतो सांगा? 361. तुमचे वर्ग पाठ असेल तर गुणाकार फटकल होईल. पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित पहा. 12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील? तर पोळ्या काढायच्या तर पोळ्या उजव्या साईडनं लिहा आणि डाव्या साईडनं काय लिहायचं? सेकंद. सांगा 12 सेकंदात 1 पोळी. तर अर्ध्या तासाचे सेकंद किती होईल सांगा? चला बालवाडीमध्ये. तर सांगा आपण इथं काय लिहायचं? 1 तास, पाऊण तास, अर्धा तास आणि पाव तास हे समजून घ्यायचंय. 1 तासाचे किती सेकंद? 3600 सेकंद. अर्ध्या तासाचे किती सेकंद? 1800 सेकंद. पाऊण तासाचे किती सेकंद? 2700 सेकंद. तर मग पाव तासाचे किती सेकंद? 900 सेकंद. आपण बालवाडीमध्ये जायचं आणि थोडी रिहर्सल घ्यायची. सांगा 1 तास म्हणजे किती सेकंद? पाऊण तास म्हणजे किती सेकंद? 27 सेकंद. आणि अर्धा तास म्हणजे किती सेकंद? 1800 सेकंद. पाव तास म्हणजे किती सेकंद? 900 सेकंद. समजलं ना?
काही अडचण याच्यामध्ये? तर मग आता इथं काय सांगितलंय? अर्ध्या तास. अर्ध्या तासाचे म्हणजे काय? 1800 सेकंदामध्ये किती? तर सेकंदामधून पोळ्या काढायच्या असेल तर काय करायचं? तिरपा गुणाकार. काय करायचंय? मग आता सांगा तिरपा गुणाकार. 1800 गुणिला 1/12 आणि 12 1 12 12 15 किती? 180. म्हणजे काय? 12 1 12 3 राहिले 12. एक मिनिट 12 1 12 किती राहिले? 6 आणि 12 पंच 60. हा उचलायचा, शून्य जसा तसा लिहायचा. आणि 150 एक किती? 150. मग किती चपात्या? 150 चपात्या. समजलं का? चला पुढचं गणित बघूया. 27 या संख्येला 19 ने गुणल्यास 9 ची किती पट येईल? 27 या संख्येला कितीनं गुणायचं? गुणल्यास म्हणजे आता बरोबर 9 ची म्हणजे 9 गुणिला चाचीचे म्हणजे काय? गुणिला किती पट म्हणजे काय? x पट. आता इथं गुणिला 9 इथं काय होईल सांगा? भागेला 9. 9 आणि 27 कोणत्या पाड्यामध्ये? 9च्या. म्हणजे 9 1 9 9 त्रिक 27. तर काटछाट संपलेले. कोणाचा गुणाकार? 3 आणि 19चा. 19 त्रिक किती? 57. म्हणून x बरोबर किती? 57. समजलं? पुढचं गणित बघा. 84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल? 84 ला कितीनं गुणायचं? 12 ने गुणल्यास बरोबर 21 ची म्हणजे काय? गुणिला किती पट म्हणजे काय? x पट. आता तू इकडे गुणिला 21 भागेला 21 होईल. तुम्ही 21 21 21 21 चौक किती? 84 असे करू शकतात. नसेल जमत नवीन विद्यार्थी असेल तर इकडे गुणिला 21 असेल तर भागेला 21 करा. जुन्या झाल्या असेल तर इथं गुणाकाराच्या स्वरूपात दोन्ही साईडनं 21 1 21 21 चौक 84 असे सुद्धा करू शकता. 21 1 21 21 चौक 84 म्हणजे 12 चौक किती? 48. म्हणून x बरोबर किती सांगा? 48. समजलं का? काय अडचण नाही? समजून राहिलं? त्याची ड्रिल घ्यावं लागतं. गणित ड्रिल फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना गणित जमत नाही ना, तर त्याच्यासाठी काटछाटीचे ड्रिल फाउंडेशन आवश्यक असतं. त्याची प्रॅक्टिस करायची. तुम्ही जर प्रॅक्टिस करणार नाही तर काही फायदा नाही ना. सांगून सुद्धा तीनदा प्रॅक्टिस करायची काटछाटची. तेव्हाच काय होईल? फटाफट तुम्हाला जमन. चला पुढे लक्ष द्या. 734 गुणिला 999. 734 कंसामध्ये लिहायचं. 999 म्हणजे काय? नाही 1000 वजा 1. समजलं का? जशा बँकेमध्ये आपण नोटा बसतो त्याच पद्धतीने त्या ठिकाणी डिपॉझिट करतो, त्या पद्धतीने फोड करायची आहे. सांगा 999 म्हणजे काय? 1000 वजा 1. समजलं का? आता 734 1000ला 1 गुणिला आहे आणि 1 ला सुद्धा गुणिला. याचा अर्थ काय? 999 गुणिला आहे. प्रथम आपल्याला 1000ला गुणायचं आहे. उचला 3 शून्य हे जसे तसे लिहा आणि 734 1 734 पाडापाड आहे तुमचा 1 पर्यंत. ऐका नाही. आता त्याच्यानंतर वजा चिन्ह द्यायचं. 734 1 करा वजा बाकी. 10 मधून 4 गेले किती राहिले? 6. हातचा उपाद्या 3 आणि 4 लक्षात ठेवा. 10 मधून 4 गेले 6. हातचा उपाद्या 7 आणि 1 8. 10 मधून 8 गेले किती राहिले? 2. हातचा उपाद्या. 734 मधून 1 गेला किती राहिले सांगा? 733. उत्तर आलं 733 266. समजलं का? पुढचं गणित पहा. 8201 गुणिला 9999 बरोबर किती? 8201. याला घाबरायचं नाही. 9999 म्हणजे किती सांगा? 10,000 वजा 1. 9999 म्हणजे किती? 10 वर किती शून्य? 3 शून्य म्हणजे 1 व 4 शून्य येतात आणि वजा 1. यालाच काय म्हणायचं? 10,000 वजा 1 म्हणजे काय? 9,999. प्रथम आपण या ठिकाणी लक्ष द्या. पाय हलवू नको. गाणे कमी ऐकायचे. गाणे जर समजा आपण जास्त ऐकले तर तेच गाणं काय होतं? शिकवत असताना मनामध्ये येतं आणि पाय ऑटोमॅटिक घालतात. असं नको व्हायला. म्हणजे त्या गाण्याकडे काय होतं? आपलं दुर्लक्ष असतं. कोणी नाचणार असतं आपल्या डोळ्यासमोर येतो. बरोबर का नाही? तर अशी चूक करायची नाही. आपण जास्तीत जास्त लक्ष वाचनाकडे लक्ष द्या. वाचन केल्यानं काय होतं? माणसाचा आनंद वाटतो आणि भूषण प्राप्त होतं आणि एकाग्रता वाढते. त्याचा फायदा त्याच्यामध्ये असतो.
8,201 हे 10,000ला गुणिले आहे आणि 1ला गुणिले आहे. प्रथम आपण 10,000ला गुणूया. किती शून्य दिसतात तुम्हाला सांगा? 4 शून्य दिसतात. 8,201 8,201 झालं का? लक्षात आलं? आता त्याच्यानंतर 1ला गुणायचंय. 8,201 8,201 करा यांची वजाबाकी. 10 मधून 1 गेला 9 हातचा उपाद्या. 0 ने 1 लक्षात ठेवा. 10 मधून 1 गेला 9 हातचा उपाद्या. 2 ने 1 3 लक्षात ठेवा. 10 मधून 3 गेले किती राहिले? 7 हातचा उपाद्या. 8 ने 1 9 लक्षात ठेवा. 10 मधून 9 गेला किती राहिला? 1 हातचा उपाद्या. 8,201 मधून 1 गेला किती राहिले सांगा? 8,200 म्हणजे 82 00 17 99. 82 00 17 99. पर्याय क्रमांक किती? 2.